राजाबाई, अनुसाबाईंना काही झालं ना तर तुमची गय केली जाणार नाही. बघात मी काय करतो ते. ए तुम्हाला जास्ती बोलायचं नाही हा. आणि माझ्यावर उगाच आळ घेऊ नकोस. मी काय बी केलेलं नाही. अगं मला हाऊस नाही का तिच्यावर भांडायची. तीच स्वतः इथं येऊन बेंबीच्या डेटापासून वरडत होती आणि तिची तिला चक्कर आल्या. मी काय बी केलेलं नाही. आणि तसं बी चक्कर आल्या नव मिली तर मरू दे तिकडं. एकदाशी बॅच जाईल माझ्या मागणं. अहो तुम्ही माणूस आहात की कोण आहेत? त्या तिथे दवाखान्यात गेले आहेत आणि तुम्ही त्यांचं मरण चिंतायला सा. अगं मला तिच्याबद्दल काय बी सोयर सुतक नाही. ती जर मिली ना तर मी गाव जेवण घालीन. आता जेवून घ्या, बाजा- बघ औषध घ्यायची आणि मग आराम करायचंय, समजलं का? बसविरी हो, या बस. सावकाश सावकाश आहे. बरं वाटतं आता? काय हो डॉक्टर काय म्हणले? ठीक आहेत का ते आता? बीपी शूट झालं होतं त्यांचं. रेस्ट घ्यायला सांगितली, आता औषधं दिली आहेत काय. आता आराम करा बरं, दगदग करू नका. आणि भांडणं बी मनात आणि घरात जरा शांती राखा आता, समजलं का? अहो म्या कुठं काय केलंय? हिनच माझं कळा दाबला. हा आणि तू मला सारखी बाहेरची आहे म्हणतीस ते ग नशीब समज तुझं. कमा तुझा नुसता गळा दाबलाय. ज्या हाताशी जर दगड असता ना तर पार तुझा कपाळ मोक्षच केलास. बाळाजाबाई पुरे आता शांत राहा. ए तू माझ्याच घरातून माझ्यावर हुकूम नाही चालवायचा. इनफ बाजाबाई, झालं तेवढं पुरे नाहीये का? सकार शब्द नकोय मला तोंडात ना. आता घरात जरा शांतता असू द्या. तुम्ही जा बरं तुमच्या रूम मध्ये. कृष्णे, अगं माझ्या औषधाची वेळ झाली आहे, जरा आणून देतीस का? आणतो ना. अरे वा ह्याला म्हणतात संधी. काय सासूबाई? याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी. आता अनुसया ढगात आणि कृष्णात जेला.